नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले गोड तिखट लिंबाचे लोणचे. कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बघूया रेसिपी. लोणच्याचे आपण अनेक प्रकार बघितले असेल, पण आज आपण बघणार आहोत झटपट आणि चविष्ट लिंबाचं लोणचं. तर त्यासाठी काय करायचं आहे, तर सर्वप्रथम साधारणतः मी 1 किलो लिंबू स्वच्छ मीठ टाकून पाण्याने धुवून घेतले आहे. नंतर ते व्यवस्थित कोरडे करून घ्यायचे आहे. लिंबाच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहे. त्यामधील बिया पूर्णपणे बाजूला काढून घ्यायच्या आहे. नंतर त्यामध्ये मीठ, लाल तिखट, जिरा पावडर आणि 1 वाटी साखर घालून हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं आहे. आता कुकरमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यात पातेल्यामध्ये हे लोणच्याचे सर्व मिश्रण असलेलं पातेलं ठेवायचं आहे. कुकरचं झाकण लावून 7 ते 8 शिट्ट्या होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे. शिजल्यानंतर मिश्रण पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे. नंतर लोणच्यातून सुटलेलं अतिरिक्त पाणी आपण वेगळं काढून घ्यायचं आहे. आता गॅसवर कढई ठेवून त्यात हे काढलेलं पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ, लाल तिखट आणि साखर आणखीन घालून उकळी येऊन द्यायची आहे. त्यानंतर त्यात शिजलेल्या लिंबाच्या फोडी घालून सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्यायचे आहे. मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर स्वच्छ आणि कोरड्या बरणीत भरून ठेवायचं आहे. आपले झटपट लिंबाचे लोणचे खाण्यासाठी तयार आहे. काही दिवस मुरल्यावर याची चव आणखीनच छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.